दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेता डॅनियल बालाजीचं शुक्रवारी रात्री 29 मार्च रोजी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. या दुःखद घटनेमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार 48 वर्षीय डॅनियलने शुक्रवारी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. नंतर त्याला चेन्नईतील कोटीवाकम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पुरसाई वालकम येथील त्याच्या घरी नेण्यात आलं आहे. डॅनियलच्या आकस्मिक निधनाने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांना आणि तमिळ सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. डॅनियलने 2002 मध्ये एप्रिल मादातील या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गौतम मेनन आणि सूर्य ज्योतिका यांच्या काका चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. वेत्रीमानरच्या पोल्लो धवनमध्येही तो नकारात्मक भूमिकेत दिसला होता. त्याने वेट्टायडू विल्लायडू, चेन्नई अरिंधला, अच्छाम, यनवधू मादा मय्यादा, थलपती विजयच्या भैरवा, धनुषच्या वाडा चेन्नई आणि विजयच्या बिगिल सिनेमांमध्ये काम केलं होतं. आर्यावन हा त्याचा शेवटचा सिनेमा होता. डॅनियल बालाजी हा उत्तम अभिनेता होता. त्याने फक्त तमिळच नाही तर इतर दाक्षिणात्य भाषेतही चित्रपटात काम केलं होतं. त्याने मल्याळम, कन्नड व तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं होतं. डॅनियलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर चाहते त्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत.